नमस्कार मित्रांनो. आता फेब्रुवारी 2026ला जी सी-टेट झाली, तर सी-टेटचंच आपल्याला आता रिझल्ट आणि सर्टिफिकेट आलेले आहेत. तर ते सर्टिफिकेट डिजिलॉकरमध्ये कसे डाउनलोड करायचे? तर ते बघू आपण. डिजिलॉकर वेबसाईटवर जा. या ठिकाणी लॉग इन करून टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आणि टीचर इलिजिबिलिटी टेस्ट सर्टिफिकेट. आता तुम्ही यामध्ये बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतोय की ज्यांच्या नावामध्ये मिसमॅच आहे त्यांचा सर्टिफिकेट डाउनलोड होत नाही. आता बघा, काहींच्या आता लग्न झालेलं असेल, जर काही महिलांचं जर लग्न झालेलं असेल तर त्यांचं जे नाव आहे ते बदली होतं. पण जर पहिलं नाव सेम असेल आणि तुम्ही जर फॉर्म वडिलांकडनं भरलेला असेल, म्हणजे तुमचं नाव आणि वडिलांचं नाव आडनाव, आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमचं जर आधार कार्ड चेंज केलेलं असेल, तर इथं तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशनमध्ये जाता तर तो फॉर्म टेस्ट सर्टिफिकेट डाउनलोड होत नाही. नेम मिसमॅच असा एरर येतो. तर त्या केसमध्ये काय करायचं, तर तुम्ही इथं टीचर इलिजिबिलिटी टेस्ट इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते येणार आहे नेम मिसमॅच. तर यावेळेस काय करा, तुमच्या लग्न न झालेली बहीण असेल किंवा भाऊ असेल, त्यांचा डिजिलॉकर ओपन करा आणि त्या डिजिलॉकरमध्ये तुमचा रोल नंबर आणि बर्थ डेट टाका. तिथं तुमचा सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे ओपन होईल आणि ते डाउनलोड करता येईल. ई साईन होऊन येईल आणि प्रॉपर डिजिलॉकरचं जे सर्टिफिकेट असतं ते येईन, ते तुम्हाला वापरता येईल. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्ही तुमच्या भावाकडं, म्हणजे एखादी लेडीज लग्न झाल्यानंतर त्यांच्या मिस्टरांचं नाव असेल आणि तुम्ही जर तो सी-टेटचा फॉर्म वडिलांच्या नावाने भरलेला असेल, म्हणजे वडिलांचं नाव आणि आडनाव हे सेम झालं कोणासोबत, भावासोबत, म्हणजे भावाचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव सेम आहे, त्या मुलीचं पण आडनाव आणि वडिलांचं नाव सेम आहे. पहिलं नावात फक्त भावाचं, तुमचं आणि भावाचं एवढं दोनच नाव बदलले. मग त्यावेळेस तुम्ही काय करा, भावाच्या डिजिलॉकरमध्ये जा, तिथं तुमचा रोल नंबर टाका, बर्थ डेट टाका, तिथे तुम्हाला डिजिलॉकरमध्ये तुमचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट डाउनलोड होईल. आता ज्यांचं हे करूनही होत नाही त्यांनी काय करा, क्वेरीमध्ये जा. क्वेरीमध्ये मग ते प्रॉपर मेलिंग सिस्टीम आहे, तुम्ही क्वेरी रेज करा. क्वेरी रेज केल्यानंतर काही प्रॉब्लेम आला तर त्यांचा मेल येईल आणि तुम्हाला सर्टिफिकेट मेलवर येईल. पण त्या प्रोसेसपेक्षा ही प्रोसेस नक्की एकदा ट्राय करा यानी, कारण आता माझाही तोच प्रॉब्लेम होता. माझ्या बहिणीचं सर्टिफिकेट होतं, ते दाजींच्या नावाने, बहिणीचं नाव हे दाजींच्या नावाने डिजिलॉकर मोबाईलमध्ये ओपन होतं, त्याच्यामुळे ते तिथं ओपन नव्हतं होत. मग त्यावेळेस आम्ही काय केलंय, माझ्या डिजिलॉकरमध्ये बहिणीचा रोल नंबर टाकला आणि बर्थ डेट टाकली, तर मला सर्टिफिकेट ते डाउनलोड झालं. तुम्ही पण एकदा नक्की असं करून बघा, मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्ही डाउनलोड होतील. नाहीच झालं तर तुम्हाला क्वेरी रेज करा, पण या पद्धतीने होतंय. धन्यवाद.